बुलेटिनच्या सुरुवातीलाच कोल्हापूर आणि सांगलीकरांसाठी दिलासदायक बातमी हाती येते। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतलेला आहे। 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे। थोड्याच वेळात हा विसर्ग सुरू करण्यात येईल अशी माहिती आहे। प्रशासनाकडून अशी माहिती मिळालेली आहे। कोल्हापूर आणि सांगली दोन्ही जिल्ह्यांसाठी ही बातमी दिलासादायक आहे। या धरणाचा पाणी विसर्ग सुरू केल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांमध्ये होणारा पाण्याचा फुगवटा कमी होण्याची शक्यता असते। कोल्हापूरकरांसाठी आणि सांगलीकरांसाठी दिलासादायक ही बातमी आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय धरण प्रशासनाने घेतल्याचं समोर आलेलं आहे। 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार असल्याची माहिती मिळतेय। थोड्याच वेळात हा विसर्ग सुरू करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे। कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांसाठी ही अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे। राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय। कोल्हापूर सांगलीमध्येही मुसळधार पाऊस दिसतोय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी। विशाल, अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। कधीपर्यंत विसर्ग सुरू करण्यात येईल? नक्कीच किरण, प्रशासनाकडून आज निर्णय देण्यात आला की अलमट्टी धरणातून 2 लाख क्युसेक इतका पाणी विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। सध्या थोड्याच वेळापूर्वी ही माहिती देण्यात आली। 9:30 वाजता हा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली। त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीकरांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे। कारण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातले 2 महत्त्वाच्या नद्या कृष्णा आणि पंचगंगा या 2 नद्यांच्या पाण्यामध्ये जो फुगवटा निर्माण होतो तो अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरच्या पाण्यामुळे निर्माण होतो। आणि हीच सध्या परिस्थिती जी आहे ती दिलासादायक बातमी म्हणायला लागेल की अलमट्टी धरणाचा जर का विसर्ग वाढला तर बॅकवॉटरचं पाणी सुद्धा कमी होईल। त्यामुळे धरण प्रशासनाने घेतलेला निर्णय सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे। आज जर का दिवसभर पाऊस जर का असाच राहिला तर कोल्हापुरातली पंचगंगा नदीची पातळी सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर हा विसर्ग वाढवल्यामुळे फुगवटा कुठेतरी कमी होईल अशी शक्यता निर्माण होते। किरण, अगदीच धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।